नमस्कार, मी प्रभाकर लोंढे. खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये एक चांगलं नेतृत्व असणारं नेतृत्व या धाराशिव शहरामध्ये आहे. खरं म्हटलं तर ज्या ठिकाणी पिकतं त्या ठिकाणी विकत नाही, अशी परिस्थिती या धाराशिव जिल्ह्याची आहे. महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक होऊन गेले, पण महाराष्ट्रानं त्यांना ओळखलं नाही. ज्यावेळेस फकीरा, वारणेचा वाघ या कादंबऱ्या रशियामध्ये गाजल्या गेल्या, त्यावेळेस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अवघ्या जगाला माहीत झाले. तशा पद्धतीनं या ठिकाणी युवराज नळे नावाचं नेतृत्व आहे. 12 पुस्तकं लिहिली त्यांनी. एक हिंदी गझल, दुसरे मराठी गझल, आणि प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये कवितेचं वाचन करण्याचं भाग्य त्यांना लाभले. आणि सतत या चळवळीमध्ये, साहित्यामध्ये सर्वसामान्याचे मतं मांडण्याचं काम युवराज नळे साहेब सातत्यानं करतात. आता हे किती लोकांना माहीत आहे हे माहीत नाही. साहित्यिकाला 100% माहीत आहे, पण सर्वसामान्य माणसाला हे नेतृत्व माहीत होणं खूप गरजेचं आहे. शिवाय हे नेतृत्व 2 वेळेस निवडून आलेलं नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून 2001ला आणि 2014ला 2 वेळेस सर्वसामान्य जनतेनं या नेतृत्वाला विश्वास ठेवून निवडून दिलं आणि आपल्या भागाचा विकास करून घेतला आहे. त्याच पद्धतीनं शहरातल्या सर्व जनतेनं अशा नेतृत्वाला, लेखकाला, साहित्यिकाला साथ देणं, त्याच्या पाठीवर फक्त शाबासकीची थाप मारणं, एवढं जरी झालं तर आपल्या जिल्ह्यातला साहित्यिक पूर्ण देशभर प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं एक आपण खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला युवराज नळे साहेबांची मुलाखत घेणार आहेत. त्यांना तोताळच मला वाटते 13 तारखेला एक मातंग परिषद धनंजय भिशे, डॉक्टर धनंजय भिशे यांनी पुण्याला, तर ते सदाशिव पेठ या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. तर आपण युवराज नळे साहेबांना विचारूया नेमकं आतापर्यंतचा प्रवास आणि सदाशिव पेठमध्ये डॉक्टर धनंजय भिशे यांनी मातंग परिषदेमध्ये जे त्यांना पुरस्कार दिलाय, तो पुरस्कार नेमका कोणत्या विषयाला धरून त्यांना दिलेला आहे ते आपण त्यांना विचारूया. आपल्यासोबत आहेत सन्माननीय युवराजजी नळे साहेब. तर आपण त्यांना विचारूया, सर, तुम्हाला सन्मानित केलं पुरस्कार देऊन, आणि तो विषय त्यांना कोणता भावला होता, की तुमचं कोणतं कार्य त्यांना आवडलं की त्या कार्याची नोंद त्यांना घ्यावीच वाटली? सर्वप्रथम मी आपलं प्रभाकरजी लोंढे तुमचा आणि खडतर प्रवास हे आपल्या यूट्यूब चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्याला या विषयाची दखल घ्यावी अशी वाटली. मातंग साहित्य परिषदेचे जे अध्यक्ष डॉक्टर धनंजय भिशे मातंग साहित्य परिषद चालवतात आणि त्या साहित्य परिषदेमार्फत असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्याचा एक भाग हा राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार देण्याचा देखील आहे. आपण गेल्याच वर्षी म्हणजे ज्यावेळेस आपला मराठवाड्याचा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष चालू होतं, त्या दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयावर काम करण्याची संधी मला प्राप्त झाली होती आणि मग त्या दरम्यानच थोडंसं वाचन, संशोधन, अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि मग त्याच्यातून जो ग्रंथ तयार झाला तो मराठवाडा नव्हे भारत मुक्तीसंग्राम या नावाचा तो ग्रंथ होता. आपण फक्त मराठवाडा मुक्तीसंग्राम असं म्हणतो, जास्तीत जास्त हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणतो, परंतु ज्या वेळेस आपण या विषयाचा सर्वंकष अभ्यास करतो, माहिती घेतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की हा केवळ मराठवाडा मुक्तीसंग्राम नाही, हा केवळ हैदराबाद मुक्तीसंग्राम नव्हता, तर हा मुक्तीसंग्राम झाल्यामुळं खऱ्या अर्थानं भारत मुक्त झाला, भारत पूर्ण अर्थानं स्वातंत्र्य झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून हे शीर्षक देखील मी त्या ग्रंथाला दिलेलं होतं आणि प्रशासनाला देखील हे सर्व लिखाण हा जो हे लिहिलं होतं ग्रंथ तो त्यांना देखील आवडला आणि तो सुद्धा प्रशासनानं प्रकाशित केलेला ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाची दखल घेऊन
त्या मातंग साहित्य परिषदेचे डॉक्टर धनंजय मिश्र आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी ज्यांना साहित्यरत्न म्हणून आपण ओळखतो ते अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा हा राष्ट्रीय पुरस्कार मला त्या ठिकाणी प्रदान केला. बघा, 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि हैदराबाद या संस्थानापासून मला वाटते 562 का 63 संस्थान भारत देशामध्ये विलीन झाले नव्हते. हो. आणि त्याच्यापैकी हे हैदराबाद आपल्या भारत देशामध्ये विलीन झालं नव्हतं. मग लोक मराठवाडा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम असं म्हटलं जाते. तुम्ही भारत मुक्ती संग्राम म्हणण्याचं कारण काय? खूप चांगला आणि आवश्यक असणारा हा प्रश्न विचारला प्रभाकरजी. पण सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आपण जे सुरुवातीचं पहिलं वाक्य सांगितलं की 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, तर खरा शब्द प्रयोग ट्रान्सफर ऑफ पॉवर असा आहे, स्वतंत्रचा नाही. बर. ब्रिटिश आपला भारत देश सोडून जाताना ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणजे सत्तेचं हस्तांतरण करून गेलेले आहेत. बरोबर. भारताला स्वातंत्र्य म्हणणं हा आपण म्हणतो सर्रास, परंतु ऍक्च्युअली वर्डिंग हे असं आहे. आणि हे सत्तेचं हस्तांतरण त्या 562 संस्थानिकांना झालेलं होतं. बरोबर. नागरिकांना नाही. बरोबर. त्यांना तो अधिकार त्याने दिलेला होता की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायची इच्छा असेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ शकता, विलीन होऊ शकता. भारतात थांबायची इच्छा असेल तर भारतात विलीन होऊ शकता, किंवा तुम्हाला तुमचं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता. ही इतकी मोठी ज्ञानबाची मेक ज्याला आपण म्हणतो की ब्रिटिश गेले, परंतु ते काय सहजासहजी गेलेले नाही. त्याच्या पाठीमागचा तो इतिहास वेगळा आहे, त्याच्यावर आपण नंतर कधीतरी त्या टॉपिकवर आपण बोलूया. ते गेले का त्यांना नाईलाजानं जावं लागलं, हा विषय थोडा संशोधनाचा आणखी डीपमध्ये आहे. परंतु त्यांनी जाताना असं खूप मोठा भारताला कायमस्वरूपी त्रास होईल अशा स्वरूपाचं नियोजन केलं गेलं त्यावेळेस, आणि त्याचा परिणाम आपण आता पण बघतो. बरोबर. म्हणजे 562 संस्थानापैकी जुनागड असेल, जम्मू काश्मीर असेल आणि हैदराबाद संस्थान असेल, हे कुठल्या अवस्थेमध्ये होते त्यांनी पहिल्यांदा नकारच दिला होता भारतामध्ये सामील होण्यासाठी. त्यांना एक याला म्हणजे मराठवाडाचं जे निजाम होतं राजवट, त्यांना तर पहिलं पाकिस्तानने पण त्यांना अप्रोच केलं होतं. त्याला स्वतः राजा व्हायचं होतं, त्याला राहायचं होतं. जुनागडचं संस्थान असेल किंवा जम्मू काश्मीर संस्थान असेल, हे महत्वाचा मुद्दा की हैदराबाद हे जे संस्थान आहे त्याचा 7वा निजाम जो होता मीर उस्मान अली, हा माणूस भारतामध्ये आम्ही हैदराबाद विलीन करणार नाही, याचं कारण काय होतं? का हट्ट होता त्याचा हट्ट आणि त्याची इच्छा ही फार दांडगी होती. म्हणजे असं समजलं जातं की जगातील मुस्लिम समाज ज्या एका व्यक्तीला मानतो तो खलिफा, आणि या 7व्या निजामाची सुप्त इच्छा होती की त्याला जगातील मुस्लिमांचा खलिफा त्याला स्वतःला बनायचं होतं. आणि त्याच्या महत्वाकांक्षा पोटी त्यानं त्याच्या स्वतःच्या 2 मुलांना त्या खलिफाच्या मुली सून म्हणून लग्न करून आणलेलं होतं. दुर्रेशिया बेगम आणि निलोफर बेगम, फार त्याची सुप्त इच्छा होती. आणि म्हणून त्याला त्याचं जे स्वप्न वैयक्तिकरित्या होतं की आपल्याला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र जे आहे त्याचं ते बनवायचं आणि जगातील मुस्लिमांचा नेता खलिफा म्हणून व्हायचं, म्हणून त्याची इच्छा नव्हती ते करायची. आणि पहिला जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर अर्धवट राहिलं की याला भारत मुक्ती संग्राम का म्हटला. आपण जर या आपल्या देशाचा नकाशा थोडासा नजरेसमोरून आपण घातला तर जसं आपली बॉडी आहे, शरीर आहे, आपल्या केसापासून पायाच्या नखापर्यंत, तर आपलं पोट जिथं येतं मध्यभाग तिथं हा पोर्शन येतो हैदराबाद संस्थांचा. बरोबर. मग एखाद्या शरीराच्या पोटात जर असा मोठा कॅन्सर असेल तर ते शरीर निरोगी आहे असं आपण कुठल्या आधारावर म्हणू शकतो नाही. आणि म्हणून जवळपास 2.25 लाख स्क्वेअर किलोमीटरचा एरिया असलेला हैदराबाद संस्थान ते पारतंत्र्यात आहे, आणि भारत स्वतंत्र झाला आपण कसं म्हणू शकतो. बरोबर. ते ज्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी खंबीर भूमिका घेतली आणि याला मुक्त केलं,
मग त्या दिवशी खऱ्या अर्थानं संपूर्ण भारत स्वतंत्र झाला, आपण असं ठामपणे छाती ठोकून म्हणू शकतो. मग भारत मुक्त, मुक्ती संग्राम असं म्हणाला. मग भारत कुणापासून मुक्त झाला? का हैदराबाद आपल्या ताब्यात आला म्हणून भारत स्वतंत्र झाला? नेमकं मुक्ती हा शब्द कसं काय दिसत नाही? हा बरोबर आहे ना, कारण जे निजामाच्या राजवटीपासून मुक्ती प्राप्त झाली म्हणजे म्हणून मुक्त झाला आपण असं म्हणू शकतो. हा हा हा. आता मला एक म्हणायचं की माजी पंतप्रधान मला वाटते लाल बहादूर शास्त्री यांना 5 टन सोनं मीर उस्मान अली 7वा निजाम याने भारत ज्यावेळेस अडचणीत आला त्यावेळेस ते दिलं असं म्हटलं जातं. हे खरं आहे का? असं म्हटलं जातं, मी पण हे असं ऐकून आहे. त्यात तथ्य काय शुअरिटी म्हणजे मी तुम्हाला एवढं खात्रीशीर नाही सांगू शकणार, परंतु ज्या वेळेस आपला देश हा कुठल्याही युद्धामध्ये, जसं आपण आता पण पाहिलं पहलगाम अटॅकच्या नंतर भारतानं जो पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि विध्वंस घडवून आणला, त्यावेळेस पूर्ण देश एकच झाला होता. बर, विरोधी पक्ष असू, सत्ताधारी पक्ष असू, नागरिक असू, युवक असू, युवती असू, सगळेच आपल्या देशप्रमाणे हे झालेले होते, ओतप्रोत भरलेले होते. आणि त्यावेळेस त्या युद्धाच्या टायमाला पण तीच परिस्थिती असणार. समजा कोणी मदत केलीही असेल तर तो एक त्यावेळेस ती परिस्थिती असते, त्यांनी केली, त्याच्याबद्दल तो भाग वेगळा आहे. परंतु देशाचं अस्तित्वच नाकारायचं, भारताचंच अस्तित्व नाकारायचं म्हटल्यावर मग पाठीमागं तुम्ही काय केलं आणि काय नाही या गोष्टीला तितकं काय महत्व राहतं. सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या गोष्टीला चिडले आणि कोणत्या गोष्टीला चिडून हे युद्ध पुकारलं आणि मला वाटतं अवघ्या 1.5 दिवसामध्ये कब्जे घेतला का 2 दिवसामध्ये, की काय नेमका ते? प्रभाकरजी, तो विषय इतका गंभीर होता की आपण भारतीय स्वातंत्र्य लढा, जसं पहिला सुरुवातीला तुम्ही विषय सांगितला की 15 ऑगस्ट आपण स्वतंत्र झालो, परंतु हा मुक्तीसंग्राम किती दाहक होता, किती भयंकर होता ह्याची कल्पनाच आपण करू शकत नाही. किंबहुना हा इतिहास आतापर्यंत आमच्या समोर काही दिला नाही कुणी, का कोणी सांगितलं नाही, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण ज्यावेळेस याचा अभ्यास करण्याचा योग आला, संधी आली आणि जर पाहिलं आम्ही, ते ब्रिटिश लोक सॉफिस्टिकेटेड होते म्हणायची वेळ आली ना. बरोबर. या ठिकाणी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिंसक घटना जर आपण पाहिली ब्रिटिशांकडनं घडलेली, तर माझ्या माहितीप्रमाणे जालियनवाला बाग हत्याकांड जे नृशंस हत्याकांड होतं, त्याच्यापेक्षा वेगळं जास्त काय अनुभव असे आपल्याला दिसून येत नाहीत. असे या हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये कितीतरी गावामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडलेले आहेत. बरोबर. आता मुस्लिमांनी त्याला रजाकार म्हटले गेले. त्या रजाकारने या हिंदू महिलेवर बरेचसे अन्याय केले आणि हिंदूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला. अशा पद्धतीच्या नोंदी, अशा पद्धतीचे व्याख्यानामधून वाचण्यात येत आहे. नेमकं तुमच्या मते काय घडलं होतं? हे पहा, आता हे निजामशाही ही काय फक्त या 7व्या निजामानं तयार केलेलं नाही. बरोबर. निजामशाही त्याच्या पूर्वी सुद्धा होती. 6 निजाम त्याच्या अगोदर होऊन गेलेले आहेत. आणि त्यांच्या काळामध्ये काही चांगली पण कामं झालेली आहेत ना. होय. त्याला कसं आपण दुर्लक्ष करू शकतो? तुळजाभवानी मंदिरासाठी जमीन देण्याचं असेल, तिथली सुविधा लावण्याची काय सोय असेल, ही कामं चांगली आपण केली पाहतो. गावागावात काही विहिरी वगैरे केलेल्या जुन्या आता पण आपण काही ठिकाणी पाहू शकतो. चांगलीच काम आहेत, नाही त्याला कोण नाव ठेव. आपला आणि ह्या सुद्धा 7व्या निजामाच्या वेळेस, ज्या वेळेस रजाकार संघटना कासिम रजवीच्या ताब्यात गेली, कसं असतंय, ज्या आपण आता दहशतवादी म्हणतो किंवा काही आतंकवादी म्हणतो, काही चुकीचे काम करणारे म्हणतो, ते अनपढ गवार असतील तर एक वेळेस परवडले. परंतु तो ज्या वेळेस शार्प माइंडेड, सुशिक्षित असतो, उच्च शिक्षित असतो, तो आतंकवादी दहशतवादी कधीच कुणाला परवडू शकत नाही. होऊ शकत नाही ना, तो परवडू शकत नाही. भयंकर त्याची साजिश असते, ती आपण त्याचा कल्पना पण करू शकत नाही. आणि हा जो कासिम रजवी होता, तो खरं तर आपल्या लातूरचा आहे रहिवासी. कासिम रजवी तो ॲडव्होकेट होता, उस्मानिया विद्यापीठामध्ये वकील, उच्च शिक्षित होता. आणि त्याच्या हातात ज्या वेळेस ही संघटना गेली, तिथून पुढे हे सगळंच वारं फिरलं. म्हणजे त्या उस्मान अलीचं आणि ह्याचं काय ते संगनमत झालं, काय त्यांचा विचार विनिमय झाला असेल तो झाला असेल, परंतु खरा अत्याचार अन्याय जास्त प्रमाणात झाले ते तिथून पुढे सुरुवात झाली. म्हणजे मीर उस्मान अली ही राजा होता
हा. आणि काशिम रिजवी ही हा रजाकार संघटनेचा प्रमुख होता तो. रजाकार संघटना. मिलिटरी वेगळी, त्या राजाची मिलिटरी वेगळी होती. रजाकार म्हणजे काय, म्हणजे अतिरेकी होते का ते, काय म्हणता येईल त्याला? अतिरेकी आपण आपल्या नजरेतून जर पाहायला गेलं तर आपल्यासाठी ते अतिरेकी, म्हणजे रजाकार ही अन्याय करणारी संघटना होती आपल्यासाठी. आपल्यासाठी. परंतु हे ज्यावेळेस केले त्यावेळेस ऍक्च्युअली त्यांचा उद्देश वेगळा असू शकेल. बरोबर. म्हणजे त्या राजाची एक खाजगी संघटना की समजा त्यांना इस्लाम धर्म वाढवण्यासाठी म्हणून म्हणता येईल, किंवा त्या धर्मासाठी काम करणारी संस्था असं म्हणता येऊ शकेल. म्हणजे ज्यावेळेस सुरुवात केली. परंतु नंतर त्याचा पहिला अध्यक्ष वेगळा होता. पहिला अध्यक्ष माझं काय म्हणणं आहे की रजाकारनं देशावर अन्याय केला का मराठवाड्यावर अन्याय केला? नाही, देशाचा काय संबंध? मराठवाडा आणि हैदराबाद जे आहे, मराठवाड्याच्या बाहेरचा जो भाग आहे हैदराबादचा संस्थानामधला, तर सर्वच ठिकाणी अन्याय. आता ही संस्थान किती होते? 500 किती 600? नाही, ते तर बाहेरची वेगळी संस्था आहे. 562 ही 562 जी संस्थान होते ती 1947 ला विलीन झाले नाहीत. मग तिथून किती वर्षानं किती महिन्यानं काय विलीन झाले? आणि हे तर हैदराबाद मुक्ती संग्राम, जुनागड आणि काश्मीर. जुनागड तर त्याने आपल्या पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी लगेच तात्काळ कारवाई करून विलीन करून घेतलं. त्याच्यानंतर काश्मीर पण विलिनीकरण झालं. उशिरा झालं ते आपलं हेच, म्हणजे तब्बल 1 वर्षापेक्षा जास्त काळ. 17 सप्टेंबर 1948 ला ते विलीन झालेलं आहे. 17 सप्टेंबर 1948. 15 ऑगस्ट जर सोडला आपण, 15 ऑगस्ट 1947, तर बघा किती काळ. बरोबर आहे. आता युद्ध चालू झाल्यानंतर अवघ्या 1.5 दिवसामध्ये कब्जा घेतला, अशा पद्धतीचं लिखाण आढळून येत आहे. नेमकं 1.5 दिवस नाही, 13 सप्टेंबरला ही कारवाई सुरू झाली आणि 17 सप्टेंबरला बंद झाली. 4 दिवसामध्ये होता तो. आणि त्याची सुरुवात जी झाली ते अशा वेगवेगळ्या भागातून सैन्य घुसवलं गेलं या संस्थानामध्ये. आणि त्याच्या आपल्या भागातला जर विचार करायचा झाला तर सगळ्यात पहिला जो हल्ला झाला सैन्याने केला तो आपल्या आळणीला एक होतं. बरोबर. नाका त्यांचा जो होता ना, करोडगिरी नाका म्हणायची तर निजामशाही मध्ये, त्याच्यावर पहिल्यांदा बॉम्बार्डिंग झाली. त्याच्यानंतर मग ते सैन्य असंच पुढे आलं, जेलवर परत केला आणि ते असंच पुढे जात राहिले सगळे. त्याच्यात आपले किती सैन्य मेले असतील? त्याचा आकडा नाही मला तुम्हाला तेव्हा एवढा डिटेल सांगता येणार, परंतु जास्त हानी ही रजाकारांची झाली निश्चितच. रजाकारांची झाली म्हणजे आपल्या सोलाकांकडून. म्हणजे ज्यावेळेस आपल्या सैन्याकडून ज्यावेळेस त्यांचा अतिरेक झाला त्यावेळेस सैन्य चिडलं आणि मग साहजिक आहे, कारण की कत्लेआमचा आदेश दिला होता सरदार वल्लभभाई पटेल निजामनी. म्हणजे अशा स्वरूपाची माहिती जे काय आपले हे आहेत, आता पण तुम्ही विचारू शकता, भास्करराव नायगावकर आता जिवंत हयात आहेत स्वातंत्र्य सैनिक, ते सांगतात की त्यावेळेस जर सरदार वल्लभभाई पटेलने ती कारवाई त्या दिवशी नसती केली तर दुसऱ्या दिवस आम्ही राहिलो नसतो. इतकं महत्व आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही किती महत्वाची कारवाई. तीव्रता होती तेवढी, खूप तीव्रता होती. म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं गरजेचंच होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, अन्याय सहन करू नका. आणि अन्याय कुणीच कोणावर केलाही नाही पाहिजे आणि कुणी अन्याय सहन करून पण नाही घेतला पाहिजे. सर, तुम्हाला मातंग परिषदेने जे पुरस्कार दिला ते कोणत्या पुस्तकाच्या आधारे दिला आणि त्यांनी काय निकष लावले? त्यांनी, आता कसं आहे, त्यांना आपण विचारू शकत नाही की तुम्ही काय कोणता निकष लावला, परंतु त्यांना हा ग्रंथ जो होता आपला मराठवाडा भारत मुक्ती संग्राम, तो कदाचित तो राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून त्यांना आवडला असू शकेल, किंवा त्याचं महत्व किती होतं ह्या मुक्ती संग्रामचं की जे एवढं प्रकर्षानं जसं पाहिजे तसं समाजासमोर आलं नाही आणि या ग्रंथाच्या माध्यमातून ते आलं सर्व लोकांसमोर. कदाचित हा मुद्दा त्यांना, आता कसं असतंय, त्यांचं ती कमिट आहे, त्यांना काय आवडलं कशामध्ये ते आपण नाही सांगू शकत. म्हणजे मराठवाडा मुक्ती किंवा हैदराबाद मुक्ती म्हणण्याऐवजी भारत मुक्त, म्हणजे भारत मुक्ती झाली, हैदराबाद आपल्या ताब्यात आला, मगच खऱ्या अर्थानं भारत देश. बिलकुल, निश्चितच. कारण या अभ्यासाच्या निमित्तानं अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या मी गाठी भेटी घेतल्या, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांचे आशीर्वाद घेतले. स्वातंत्र्य सैनिक पाल्यांशी मी बोललो, बाबासाहेब जाधव आपले चिरवडीचे, त्यांच्याशी मी अनेक वेळा ह्या विषयावर चर्चा केली. त्यांच्या तर
वाक्यातून हा शब्दप्रयोग जाणवायचा. भारत नाही हा मराठवाडा नाही हा भारत मुक्ती संग्राम आहे. आणि कदाचित त्या चर्चेतून सुद्धा हे नाव मला पटलं असावं आणि मी ह्या ग्रंथाला हे नाव दिलं असावं. बरोबर बरोबर. आता डॉक्टर धनंजय भिशे यांनी हे पुस्तकाचा आधार घेतला किंवा तुमच्या समाजकार्याच्या चळवळीचा अंदाज घेतला. तुम्हाला कधी पुरस्कार मिळाला? हा सामाजिक पुरस्कार नाहीच, हा साहित्य पुरस्कारच आहे. हा जो मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे तो 13 एप्रिल आता झालेली 13 एप्रिलला सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी ह्या पुरस्काराचे वितरण केलं. आणि मला डॉक्टर धनंजय भिशे हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि आपल्यासारख्या ग्रामीण भागातील एका साहित्यिक कार्यकर्त्याला पुण्यासारख्या ठिकाणी सदाशिव पेठेत बोलवून सन्मानित केलं जातं. हा तुमच्या माझ्यासाठी मला पण थोडं वाटलं किंवा काहीतरी लिखाण लोकांना आवडू शकतं. त्यांच्या भाषणामध्ये काय उद्गार काढले त्यांनी तुमच्याविषयी? निश्चितच त्यांनी कौतुकच केलं. आता आपल्याबद्दलचं कौतुक आपण आपल्या तोंडानं सांगणं योग्य नाही. मला तुमचं कौतुक म्हणजे धाराशिवाचं कौतुक आहे. निश्चित म्हणून तुमच्या तोंडातून वधवून घ्यायचंय, कारण आम्ही तिथं नव्हतो ना. निश्चितच, कारण त्यांनी तर केलंच, परंतु ज्यांच्या हस्ते हा सन्मान मला पुरस्कार देण्यात आला ते पद्मश्री गिरीशजी प्रभूने हे खूप मोठं महनीय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या हस्ते हा खरं तर सन्मान त्या ठिकाणी झाला. आणि साहजिक आहे की एवढा मोठा विषय असताना अद्यापपर्यंत इतकं पाहिजे तसं ती चर्चा झालेली नाही. आता सुद्धा युवकामध्ये समाजामध्ये माहीत नाही आपल्याला खरा आपला स्वातंत्र्य दिवस कोणता आहे कोणाला विचारतो. बरोबर बरोबर बरोबर. किती जण सांगतात तुम्हाला 17 सप्टेंबर? बिलकुल सांगत नाही. मग त्याच्यामुळं हा विषय येणं गरजेचंच होतं. आणि तो या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये किती स्वतंत्र सैनिक आता आहेत सध्या? जास्त संख्या नाहीये. भास्करराव नायगावकर आहेत, त्याच्यानंतर आणखीन आहेत 3-4 नावं आहेत माझ्या माहितीमध्ये शहरात असणाऱ्यापैकी. आणि मग बाकी स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य त्यांच्याकडनं काय माहिती घेतली. आता तुमचं मानस काय पुढं? की वारंवार पुरस्कार मिळाले, साहित्य परिषदेच्या माध्यमातून सन्मान मिळतोय, म्हणजे तुमच्या कार्याला ऊर्जा देण्याचं काम की वरिष्ठ लोक विद्वान लोक करतायत. तुमची नोंद घेतली जाते महाराष्ट्रामध्ये. उद्या भावी काळामध्ये देशामध्ये तुमची नोंद घ्यावी अशा पद्धतीनं भावी काळात आपल्या जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी काय करावं असं वाटते? काय आव्हान करणार? प्रभाकरजी, मी 1985 पासून लिखाण करायला सुरुवात केलेली. साहित्य कवितापासून सुरुवात झालं माझं. आणि आता जवळपास 33 वर्ष होऊन गेले या गोष्टीला मी साहित्यामध्ये कार्यरत आहे. आणि साहित्याचे जेवढे म्हणजे मला जमले, म्हणजे कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल, अभंग असेल, गझल असेल, मराठी असेल, हिंदी असेल, अंक म्हणजे आपण लिहितो लेख त्याचं फॉर्मॅट असेल, अशा वेगवेगळ्या अंगानं चरित्र असेल, अशा सर्व प्रकारच्या साहित्यविधांना स्पर्श करता आलं हे माझं सौभाग्य आहे. मराठी एखादी गझल तुम्हाला जी आवडते त्याचं एखादं कडवं? किंवा हिंदी सांगेल तुम्हाला. एक कडवं एक शेर सांगतो, परंतु मी माझी इच्छा आहे की तुम्हाला अण्णाभाऊवरची कविता वाचून दाखवायची मला. ते मी सांगतो. हुंदक्यांनी ज्या घराचा कोपरा रडतो, गझलेचा शेर सांगतोय अगोदर तुम्हाला. हुंदक्यांनी ज्या घराचा कोपरा रडतो, वैभवाचा त्या ठिकाणी वारसा रडतो. वाव. आता कोपऱ्यात कोण असतं जनरली सगळ्या घरात आपल्याला आपण त्याचा कल्पना करू शकतो. हुंदक्याने ज्या घराचा कोपरा रडतो, वैभवाचा त्या ठिकाणी वारसा रडतो. रंग बदलून वागती सोंगात सजताना, रंग बदलून वागती सोंगात सजताना, आणि आरसा रडतो. असे एक मधले 2 शब्द मला आठवण गेले. नेमके म्हणजे आरशाला सुद्धा रडू येईल तुमचं हे नाटकी स्वरूप बघून. होय होय. तुम्ही जे बाहेर मोठ्या मोठ्या गप्पा करता, गोष्टी करता, आणि तुम्ही घरात स्वतःच्या काय कसं वागता तुमच्या बुजुर्ग कर्तृत्वामध्ये शून्य, बोलण्यामध्ये हे. अशा अर्थाची गझल होती आहे त्यामध्ये. बघा, एका कवीनं अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी एक कविता लिहिली, V.H. हातवते नावाच्या कवीनं. ते अण्णाभाऊला थेट म्हणतात,
अरे अण्णा, तुझ्या डफावरची एक थाप इथल्या भांडवलदाराची झोप उडवीत होती. तुझ्या गीताचे बोल मात्र लाखो माणसं आपल्या जिभीवर घडवीत होती. अण्णा, तुझं गीत साऱ्या जगानं ऐकलं, पण तुला कोणीही पोटाशी नाही धरलं. बरं केलंस, तुझं गीत हमालाचं, मजुराचं, गुलामाचं ते निशान होतं आणि शेष राजाच्या विरोधात उठलेल्या बंडाचं होतं. म्हणजे अंधश्रद्धेला छेद दिला अण्णा भाऊनी. तशा पद्धतीनं तुमच्या लिखाणातून प्रस्थापिताला छेद देऊन सर्वसामान्याचा कळवळा तुम्ही तुमच्या साहित्यातून मांडलाय. अजून तुमचं काय अपेक्षा आहे पुढं? याच साहित्याच्या माध्यमातून, साहित्य सेवेच्या माध्यमातून अनेक जे कोण नवीन साहित्यिकांची इच्छा आहे, होतकरू साहित्यिकांना, त्यांना मार्गदर्शन करत राहणं, त्यांना चांगल्या पद्धतीनं लिहितं करणं, वाचक वर्ग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, आपल्या लिखाणामध्ये आणि आपल्या कृतीमध्ये, आपल्या वर्तनामध्ये फरक कसा पडणार नाही याची दक्षता मी घ्यायचा प्रयत्न करतो. तसा इतरांना पण घ्यायला बाध्य करणं. कारण बऱ्याच अंश होत नाही, मी बऱ्याच गोष्टींमध्ये बघून पाहतोय. परंतु मग त्याला अर्थ काय? तुम्ही साहित्यिक म्हणून ज्या काही 4 गोष्टी लिहिता, 4 शब्द लिहिता, आणि तुमच्या वागण्यामध्ये मात्र इथून लिहिताना म्हणायचे की असं अन्यायाच्या विरुद्ध बंड केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, आणि तुम्ही स्वतः भ्रष्ट वागता, अन्याय सहन करता. आता महत्वाचा मुद्दा, तुम्ही राजकारणी आहात आणि आजचं राजकारण एवढ्या खालच्या दर्जाचं होत आहे की तुम्ही म्हणाला किंवा सर्वसामान्य झोपडीतला माणूस अंधार जो दूर करतो, तिथं खरं तुमचं कार्य आहे आणि ते घडत नसल्यानं आपल्याला दिसतंय. आणि हे राजकारणी लोकांकडून सातत्यानं होत असलेलं दिसत आहे. यावर तुम्ही एक राजकारणी आणि दूरदृष्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय सांगाल आजच्या राजकारणी लोकांना? एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं, प्रभाकरजी, माझं BSc केमिस्ट्री मी 1991ला माझं पूर्ण झालं. डिस्टिंक्शनमध्ये झालं ते. परंतु पुढं जाणीवपूर्वक समजा पुढं कुठल्या गोष्टीसाठी शिक्षण काय झालं नाही माझं, किंवा केलं नाही. काहीतरी उद्योग व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करायचा, कारण त्यावेळेस जगण्याचे पण अडचणी होत्या. सर्वात महत्त्वाचा पोटाचा प्रश्न असतो, तो सोडण्याचा देखील विषय होता. आणि मग सामाजिक कार्याचा हा जो छंद मला त्यावेळेसपासून लागलेला होता, माझ्या कॉलेज लाईफपासून, महाविद्यालयीन जीवनापासून, आणि तो कधी कमी झाला नाही आज तागायत. मग भूकंप झाला, त्या दरम्यान आम्ही आमच्या समतानगरमधल्या काही तरुण सहकाऱ्यांना एकत्र करून मग त्यांना कपडे गोळा करून देणं असेल, धान्य गोळा करून देणं असेल, काही थोडेसे 4 पैसे गोळा करून द्यायचं असेल, असं काय छोटं मोठं काम आम्ही त्यावेळेस सुद्धा केलं. आणि मग या एरियातील रस्ते असेल, गटारी असतील, अशा स्वरूपात ते काम करायला सुरुवात झाली. आणि पाहता पाहता मग ते त्यावेळेस इलेक्शन आलं आणि मग आम्ही ॲक्सिडेंटली या ह्याच्यामध्ये पडलो. खरं तर 1996च्या नगरपालिकेच्या इलेक्शन अपक्ष होतो, त्यावेळेस मला जस्ट मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला होता, मी उभा राहण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता, आणि ते पहिलं इलेक्शन मी अपक्ष लढवलं होतं. परंतु माझी एक गोष्ट लक्षात आली की राजकारणाला लोक नावं ठेवतात, म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे असं जाणवलं आपल्याला. परंतु मी विचार केला की ह्याच्यामध्ये जोपर्यंत सुशिक्षित लोक ह्याच्यात स्वतःहून येणार नाहीत, पार्टिसिपेट होणार नाहीत, काम करणार नाहीत चांगलं, मग ह्याला चांगलं कोण कधी कसं म्हणणार? बरोबर बरोबर बरोबर. म्हणून आपला जर हेतू शुद्ध आहे की काही 4 लोकांसाठी आपल्याला करता यावं, आणि मग तसा जर चांगला हेतू असेल, शुद्ध हेतू असेल, आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही प्रयत्न करत असाल, कार्यरत राहत असाल, तर त्याच्यात राजकारणात चांगलं माध्यम पण खरे 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 खरे. कारण तुम्ही त्या माध्यमातून काही काम करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सुशिक्षित जी समजदार माणसं आहेत ते चांगल्या प्रकारे राजकारण करू शकतात, 100% करू शकतात. पण जी स्वार्थी राजकारणी आहेत, समाजावर जाणीवपूर्वक अन्याय करणारे किंवा भ्रष्ट अधिकारी पक्षामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे पक्षाला गालबोट लागतोय, असे बरेचसे कार्यकर्ते आहेत. त्याच्या बाबतीमध्ये काय मत असं असतं की राजकारणाचं क्षेत्र फार वास्ट आहे, फार मोठं आहे, आणि कोण कुठला कार्यकर्ता कधी काय करेल हे नेत्याला तरी काय समजणार, त्याचा अंदाज त्यांना तरी कसा असू शकतो ना. ज्या वेळेस कोणी काय चूक केली तर कुठलाही पक्ष असू दे, म्हणजे मी हा म्हणत नाही हा पक्ष तो पक्ष, परंतु कोणी काय चूक केली असेल तर त्या पक्षाच्या नेतृत्वाने
त्या संदर्भात त्या ह्याच्यावर काही ज्या काही त्यांच्या कारवाई असतील त्या करून अशी माणसं पक्षात राहणार नाही त्याची दक्षता घेतली पाहिजे. आता शेवटचा प्रश्न आहे, शेवटी आपण ज्या गावात जन्माला त्या गावाची व्यथा, उखडलेले रोड, आपल्या शहरामध्ये भ्रष्टाचार, 140 कोटी रुपये आल्यात ही वल्गना, ती वापरल्या जात नाहीत म्हणून विविध आंदोलनं, सर्व पक्षीय विरोधी पक्षीय लोक रस्त्यावर उतरतात, निविदा तयार झालेल्या रद्द होतात, पुन्हा निविदा काढल्या जातात. पण या नेत्यांच्या वादामध्ये कमिशनचा वाद आहे असं कळत आहे. आणि या कमिशनच्या वादामध्ये जर देश आपला शहर भकास होत असेल तर कसा पाहायचा विकास? प्रभाकर जी, आपण तुम्हाला खरं सांगू का, ह्या विषयावर मला 100% बोलायला आवडेल, बोलणार पण. परंतु तुम्ही ज्या एका वेगळ्या उद्देशानं सुरुवात केली मुलाखतीची की साहित्य ह्या गोष्टीला धरून, हे साहित्यातच आहे आणि पुढे ते मला उतरवायचं आहे साहित्य. 100% कारण माझं साहित्यिक पिंड आहे आणि मग तो सोडला बाजूला तर राजकीय पिंड तर आहेच आहे, हे दोन्ही प्रश्न आहेत, ते सुटणार नाही. परंतु ज्या काय गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत, कुणाच्या काळात घडल्यात, कुणी केल्यात, कुणाच्या पत्रावर झाल्यात, हा विषय वेगळा आहे प्रभाकर. आताचा विकास व्हावा का नाही? शहर जे बिना विकासाचं शहर कुठला असायलाच नको आहे. मग ह्याचा जो विषय होतो कामाचा, काम न केलेल्याचा, तो आहे ना आता घोड्या मैदान लांब नाही, आता लागतं 2 महिन्यामध्ये. त्यावेळेस तुम्हाला त्या ह्या विषयावर स्वतंत्रपणे मुलाखत देऊन मी सगळे म्हणजे या शहर भकास झालेल्याचं उत्तर निश्चित योग्य टायमाला जनता देईल. का नाही देणार? जनता देणार, 100% देणार. जनतेला खरं काय हे ऑटोमॅटिक सगळं माहिती असतं. हे आम्ही फक्त ढोंग करत असतो की हे आमच्यामुळे झालं. आता शेवटचा प्रश्न, तुमच्या साहित्यातला जे पुरस्कार मिळाला, तुमचं कौतुक केलं, तुम्हाला पुरस्कार दिला, सन्मान केला, तरुण पिढी वाचनापासून लांब गेली आणि मोबाईलच्या नादामध्ये अभ्यास सुद्धा तरुण पिढी करत नाही. आता लिखाण करतील का नाही भावी काळात, पुस्तकाचे लेखक होतील का नाही, हा संशय निर्माण झालाय. याबद्दल आता तरुण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही काय आव्हान करणार एक लेखक म्हणून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. माझ्यासारखा एक इतर वर्गातला मी साधारण कार्यकर्ता आज राजकारणामध्ये अट्टहासानं किंवा थांबलं पाहिजे, आपण ह्या ठिकाणी काम केलं पाहिजे 4 लोकांना आपल्याला मदत करण्यासाठी, या अट्टहासानं ज्यावेळेस उभा राहतो त्याच्या पाठीमागं हे शिक्षण आहे. खरंय खरंय खरंय. आणि बाबासाहेबांचा तो मंत्र आहे जो मी माझ्या आयुष्याचा मंत्र बनवलेला आहे. बरोबर. तुम्ही जोपर्यंत वाचणार नाही, तुम्ही जोपर्यंत चांगलं शिक्षण घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काय व्यथा आहे, काय कळणार आहे, काय समस्या कशा कळणार आहेत, नाहीच ना कळणार. बरोबर. तुमचं व्हिजन जर बनायचं असेल, समाजाप्रती जर तुम्हाला काय करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला वाचन हे मस्त आहे, गरजेचं आहे. काय आव्हान? त्याच्यामुळे वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. तर हे आहेत युवराज जिन्नळे साहेब. अत्यंत चांगल्या पद्धतीचं लिखाण सुज्ञ लोकांना समजावं आणि अडाण्यातल्या अडाणी माणसाला सुद्धा समजावं. आपल्या शहराचा विकास, आपल्या देशाचा विकास. आणि हैदराबाद हे मराठवाडा मुक्ती संग्राम नाही, हैदराबाद मुक्ती संग्राम नाही, तर तो भारत मुक्ती संग्राम आहे. जोपर्यंत हैदराबाद भारतामध्ये विलीन झालं नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वतंत्र मिळालेलंच नव्हतं. ज्या दिवशी हैदराबाद आपल्याकडे घेण्याचा विजय दिवस साजरा केला 17 सप्टेंबरला, त्याच वेळेस खरं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र मिळालेलंच नाही असं लेखकाचं स्पष्ट मत आहे. जोपर्यंत एखादं स्टेट, एखादं संस्थान बाजूला राहून आपल्या पोटाचा भाग जर बाजूला काढला तर तो माणूस कसा म्हणायचा, असेही त्यांनी मांडलं. तशा पद्धतीनं भारतातला एक विशेष घटक हैदराबाद बाजूला असताना ते स्वतंत्र नव्हतं. ज्या दिवशी आमच्या ताब्यात हैदराबाद आलं त्याच दिवशी 17 सप्टेंबरला हा देश स्वतंत्र झाला असं स्पष्ट त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी लेखनात उतरावलंय. आणि समाजसेवेचा ओढा, राजकीय नेतृत्व आणि तळमळ समाजापर्यंत पोचवायचे.
प्रत्येक माणूस हा शिक्षणानं घडला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो वाघाच्या पिल्ल्यासारखा डरकाळ्या फोडल्याशिवाय राहणार नाही. ही मूलमंत्र त्यांनी आपल्या हृदयाशी बाळगून ते लिखाणाला लागलेले आहेत. तर बघूया, त्यांना धनंजय भिशे, डॉक्टर धनंजय भिशे यांनी मातंग परिषदेमध्ये सन्मानित केले. नुकताच पुरस्कार त्यांना 13, मला वाटतं 13/6/2025 कधी 13 एप्रिल 2025 त्यांना पुरस्कारानं सन्मानित केलंय. अजूनही देशातल्या विविध मोठमोठ्या लेखकांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सन्मानित करावं अशी एक अपेक्षा खडतर प्रवासची आहे. आणि धाराशिवांचं हे नेतृत्व देश लेवलला फुलावं अशीही त्यांना शुभेच्छा. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं धाराशिवकर युवराज नळी साहेबांना शाबासकीची थाप कशी देतात ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.